नमस्कार. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. अभिनेत्री प्राजक्ता माळी सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या महाशिवरात्रीनिमित्त तिच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमाला विरोध केला जातोय. हा वाद वाढतच चालला असताना या वादावर प्राजक्ता माळी आणि त्र्यंबकेश्वर देवस्थानही मौन सोडलंय. नेमका हा वाद काय आहे पाहूयात यावरचा हा सविस्तर रिपोर्ट. त्र्यंबकेश्वर येथील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा भव्य उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त देवस्थान समितीनं विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलंय. यानिमित्त अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तिचे सहकलाकार शिवार्पण मस्तू नृत्य सादर करणार आहेत. मात्र मंदिराच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शवलाय. ललिता शिंदे नेमकं काय म्हणाल्या होत्या पाहूया. येत्या 26 तारखेला महाशिवरात्रीचा पर्वकाल आहे. तमाम भारतामधून जगभरातनं त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी लाखो भक्त त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनाला येणार आहे. महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते मी. आणि श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने 2 दिवसाचा महाशिवरात्री निमित्त कार्यक्रम आयोजित केलेले आहे. त्या कार्यक्रमामध्ये 26 तारखेला ते एक कार्यक्रम पेपरच्या माध्यमातून कळालं की जी सिने अभिनेत्री आहे प्राजक्ता माळी यांचा काहीतरी कुठला तरी नृत्याचा कार्यक्रम ते ठेवणार आहेत. तर मला 2 शब्द असे सांगायचे आहेत की त्र्यंबकेश्वरच्या इतिहासाच्या म्हणजे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये आजपर्यंत इतिहासामध्ये असे कोणत्याही सेलिब्रिटींना घेऊन कुठलाही कार्यक्रम झालेला नाही आहे. ह्या परंपरा ट्रस्टींनी इथे जरा गांभीर्यपूर्ण विचार करून असे कार्यक्रम घेतले पाहिजेत. दुसरा मुद्दा असा आहे की प्राजक्ता माळी आल्यानंतर लाखो लोक त्र्यंबकेश्वरमध्ये मंदिरामध्ये येणार आहेत. मुळात हे प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे. मी ASIशी आत्ता बोलली तर त्यांनी सांगितलं की असा कुठलाही डान्सचा नृत्याचा कार्यक्रम तुम्हाला पटांगणामध्ये घेता येणार नाही. त्यांच्या पत्राला तर देवस्थान कधी विचारच करत नाही. पण तरी पण मी माननीय SP साहेब नाशिक यांना सांगते आहे, जर का उद्या काही अनुचित प्रकार घडला गर्दीचा तर याची संपूर्ण जबाबदारी कायदा सुव्यवस्थेची आपण पोलीस प्रशासनावर राहणार आहे. याची गंभीरपणे दखल घ्यावी. एक तर मुळात त्र्यंबकेश्वराचे 2 दरवाजे हे देवस्थान ट्रस्ट बंद ठेवतं. त्या दिवशी जर गर्दी झाली तर त्याची सगळी जबाबदारी कोण निश्चित घेणार याचा आपण खुलासा करावा. मी आता पत्र देत आहे देवस्थानला. आणि दुसरा मुद्दा असा की ASIने पण यामध्ये लक्ष घालावं. उद्या जर भाविकांना जर काही घटना घडली तर ह्याची निश्चिती कोण करणार. तर ह्या सगळ्या बाबींच्या लक्षात घ्याव्या. तसेच प्राजक्ता माळी ह्या स्त्रीला माझा विरोध नाही आहे, पण अशा सेलिब्रिटी आणून तुम्ही जे पवित्र असं सगळं शिवरात्रीचा दिवस आहे त्याच्यामध्ये आणून असे तिथे गर्दी होणार आणि गर्दीचा वेगळ्या तिथे म्हणजे जर तिथे काही अनुचित प्रकार घडला तर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट याची जबाबदारी उचलणार आहे का. त्यामुळे हा जो काही निर्णय झालेला आहे, ही जी काही नवीन परंपरा चालू झालेली आहे ती अत्यंत चुकीची आहे. त्याच्यामध्ये ताबडतोब बदल झाला पाहिजे आणि अशा कुठल्याही सेलिब्रिटी किंवा असं कोणीही पायंडा त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टींनी चालू करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. ललिता शिंदेंनी देवस्थानला पत्र लिहून चुकीचा पायंडा न पाडण्याचं आवाहन केलं होतं. त्यांच्या मते महाशिवरात्री हा पवित्र दिवस असून या दिवशी केवळ धार्मिक कार्यक्रमच व्हावेत. सेलिब्रिटींना बोलवून वेगळा पायंडा पाडू नये असं त्यांचं म्हणणं होतं. यावर अभिनेत्री प्राजक्ता माळी काय म्हणाली पाहूयात. नमस्कार. यंदाच्या महाशिवरात्रीला काय करावं असा विचार मनात घोळत असतानाच मला त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टकडून फोन आला की आम्ही दरवर्षी महाशिवरात्री निमित्त मंदिराच्या प्रांगणामध्ये शास्त्रीय उपशास्त्रीय संगीतावर नृत्यावर आधारित महोत्सव आयोजित करत असतो, कार्यक्रम आयोजित करत असतो. आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकार इथे येऊन आपली कला सादर करून गेलेले आहेत. फुलवंतीच्या निमित्तानं आम्हाला कळलं की तुम्ही देखील भरतनाट्यम नर्तिका आहात, तर यंदाचे वर्षी तुम्ही तुमच्या शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम इथे सादर कराल का. आणि अर्थातच सगळ्या नृत्यकर्मींसाठी नटराज ही नृत्य देवता आहे, आराध्य दैवत आहे. त्यामुळे मी अजिबात वेळ न दवडता त्यांना तात्काळ होकार कळवला. मी इथे आवर्जून नमूद करू इच्छिते की महाशिवरात्री निमित्त होणारा हा कार्यक्रम संपूर्णतः
शास्त्रीय उपशास्त्रीय संगीतावर आधारित असलेला नृत्याचा कार्यक्रम आहे. ज्यांना माहिती नसेल त्यांना मी सांगू इच्छिते, मी स्वतः भरतनाट्यम नर्तिका आहे. मी विशारद अलंकार केलेल्या नृत्यातून BA MA केलेला आहे. तर अपुऱ्या माहितीमुळे जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर त्यांनी त्यांच्या मनातले किंतु परंतु काढून टाकावेत आणि समाजाची दिशाभूल करू नये अशी मी त्यांना विनंती करते. आणि एक गोष्ट आवर्जून नमूद करू इच्छिते की देवाच्या दारामध्ये कोणीही सेलिब्रिटी नसतो, सगळेजण भक्त असतात. आणि त्याच भक्तिभावानं मी माझ्या नृत्याच्या माध्यमातून माझी सेवा नटराजा चरणी रुजू करणार आहे, अर्पण करणार आहे. आणि म्हणूनच कार्यक्रमाचं नाव शिवार्पण मस्तू असं आहे. सगळं शिवावर आधारित असा कार्यक्रम आहे. अर्थातच वेळेच्या व्यग्रतेमुळे मी 2च रचना सादर करणार आहेत. बाकीच्या सगळ्या रचना माझे सहकलाकार सादर करतील. मी कार्यक्रमाचं निवेदन करणार आहे. अर्थातच गर्दी आणि चेंगराचेंगरीची भीती असेल तर विश्वस्त आणि पोलीस जो काही निर्णय घेतील तो एक सामाजिक भान बाळगत सगळ्यांवरच तो बंधनकारक असणार आहे आणि तो सगळ्यांनाच मान्य असणार आहे. पण येस, कार्यक्रमाचं स्वरूप शास्त्र नृत्याचं आहे, इथे मी आवर्जून नमूद करू इच्छिते. धन्यवाद. हर हर महादेव. देवाच्या दारामध्ये कोणी सेलिब्रिटी नसतो, सर्वजण भक्त असतात. त्याच भक्तिभावानं नृत्याच्या माध्यमातून माझी सेवा नटराजाच्या चरणी अर्पण करणार असल्याचं स्पष्टीकरण प्राजक्ता माळीनं दिलंय. दरम्यान प्राजक्ताच्या स्पष्टीकरणानंतर आता त्र्यंबकेश्वर देवस्थानही यावर स्पष्टीकरण दिलंय. अभिनेत्री प्राजक्ता माळीचा त्र्यंबकेश्वरमध्ये कार्यक्रम होणार असून पुरातत्व विभागाकडून परवानगी मिळाली असल्याचं देवस्थानचे विश्वस्त मनोज थेटे यांनी स्पष्टीकरण दिलंय. दरवर्षीप्रमाणे अशा कार्यक्रमांचं आयोजन होत असतं, त्याचप्रमाणे यंदाही आयोजन केलं गेलंय. त्यामुळे प्राजक्ता माळीचा शिवार्पण मस्तू हा नृत्याविष्काराचा कार्यक्रम आता होणार आहे.